इन्फोसिस, विप्रो, महिंद्रा आणि अशा कितीतरी मोठ्या IT कंपन्यांमुळे हिंजवडीची पर्यायाने पिंपरी चिंचवडची ओळख देशभरात झाली। या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी लाखोंच्या संख्येने IT इंजिनियर्स पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झाले। पण सध्या हिंजवडीला पुणे आणि पिंपरी चिंचवडला जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होतीये। अपुरे रस्ते, लाखोंच्या संख्येने येणारी वाहनं, वाहतूक पोलिसांची अपुरी संख्या, बेशिस्त वाहनस्वार यामुळे हिंजवडी परिसरातील वाहतुकीचा पुरता बोऱ्या वाजलाय। ट्रॅफिक सिग्नल व्यवस्थित चालू नसतात आणि पोलीस असतात पण लोक पण सहकार्य करतात, त्यामुळे प्रॉब्लेम खूप होतो। पीक टाइम है, इससे बहुत इश्यू होता है और इवन समटाइम्स रंग साइड भी आते हैं लोग, तो वो कंफ्यूज जाता है। हिंजवडीमधील रस्ते पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि MIDC यांच्या नियंत्रण कक्षेत येतात। त्यांच्यातच समन्वय नसल्याने इथली समस्या जैसे थे आहे। पुणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त ट्रॅफिक इथं असल्यासारखं वाटतंय। आम्हाला पण चौकात किंवा कुठं थोडं गावाच्या बाहेर जायचं असेल तर 1 तास थांबावं लागतं। गावातल्या लोकांना माहिती असल्यामुळे त्यावेळेस आम्ही बाहेर पडत नाही शकतो। कसपटे चौकापासून ते फेज 3 हा जो 11 किलोमीटरचा पॅच आहे, या पॅचमध्ये 6 ठिकाणी सिग्नल यंत्रणा आहे आणि मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा असल्यामुळं एकाच वेळी वाहनं जास्त येतात, त्यामुळं थोडंसं ट्रॅफिक नियमन करण्याव्यतिरिक्त पोलिसांच्याकडे कुठलाही पर्याय उपलब्ध राहत नाही। हिंजवडीमधील वाहतूक समस्या सध्या प्रचंड जटिल झाली आहे। विविध उपाययोजना सांगितल्या जातात पण त्याची अंमलबजावणी होत नाही। त्यामुळे ही समस्या सुटणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित होतोय। हिंजवडीतील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना यापूर्वीही सांगण्यात आल्यात। त्यामध्ये कंपन्यांच्या वेळा बदलणं, त्याचबरोबर सार्वजनिक वाहतूक सक्षम करणं असे उपाय सुचवण्यात आलेत। मात्र हे उपाय जे आहेत ते केवळ कागदावरच राहिलेत आणि प्रत्यक्षात हिंजवडीमधली वाहतूक समस्या सोडवण्यासाठी कोणतंही ठोस असं धोरण आखलं गेलं नाही। त्यामुळे येणाऱ्या काळात आणखी कंपन्या सुरू झाल्यानंतर या भागातील वाहतुकीची समस्या आणखी कठीण आणि IITianसाठी त्रासदायकच ठरणार आहे। त्याचमुळे योग्य ती उपाययोजना करणं आता खरंच गरजेचं झालंय। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचाळसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।